नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. गावी आलो आहे. गावी थोडीशी सकाळची थोडी कामं दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली आपलं एक लिंबाचं झाड आहे. त्याचा विषय कसा आला आहे, बुंदा पूर्ण वरती दिसतो आहे. त्याला माती नाही आहे बुंद्यामध्ये. ते आपण त्याला माती टाकणार आहोत त्याच्यावरती, म्हणजे बुंदा पूर्ण कवर करणार आहोत आणि थोडं पाणी देण्याचा त्याला प्रयत्न करू. आणि थोडी लिंब छोटी छोटी लागली होती, पण त्याला माती आणि पाणी नसल्यामुळे ना थोडं झाड थोडंसं सुकत चाललं आहे. त्याच्यासाठी आपण आता शैलेश आणि मी पूर्ण बुंद्याच्या बाजूने चर मारणार आणि माती आहे ती बुंद्यावर टाकणार, जेणेकरून बुंदा देखील कवर होईल आणि पाणी थांबेल तिकडे. म्हणजे चर काढला ना की पाणी थांबेल. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल गावाकडे सकाळ सकाळचे काय कामं असतात. थोडी आपल्याला जमतं तशी आम्ही कामं करतो. आपल्याला आता कसं आहे, कामाची तेवढी सवय नाही आहे, पण जेवढं आपल्याकडे शक्य होईल तेवढं काम करायचं नक्की. गावी आल्यावरती आपण काही वर्ष पहिले गावाला होतो 7वीपर्यंत, त्यामुळे साधारण आपल्याला सवय आहे कामाची. काम करत राहिलं पाहिजे थोडं. तर बघा आता घाम पूर्ण निघाला, बघा पूर्ण घाम येतो मस्तपैकी. भूक वगैरे लागते चांगली व्यवस्थित. त्यावेळी साधारण आपल्याला जमतील तशी कामं करायची. त्यानंतर मला वाटतं लेंडी खत देखील टाकायचं आहे, ते पण थोडं दाखवतो तुम्हाला. आज आपण आहे ना लिंबेच्या झाडाला पूर्ण असं मातीने कव्हर करणार. पूर्ण माती कमी झाली ना, थोडंसं आधी मेले पण अशी ॲक्च्युली लागल्या होत्या. बघा छोटे छोटे लिंब लागले त्याला पाणी नाही ना, गडबड झाली. छोटे छोटे पडले इकडे, इकडे छोटे छोटे पडले तिकडे लिंब. इकडे घाण होती ना, काय लिंब पडले छोटे, लागले होते चांगले. त्याला आपण इकडे माती टाकूया, इकडची माती पूर्ण कव्हर करू. ह्याला पाणी नाही त्यामुळे जरासे सुकले. काय एवढी लिंब होती, पाणी नाही तिकडे ना. पाणी पूर्ण सुकून गेले सर्व, नदी वगैरे. तर हा बुंदा पूर्ण वरती वाटतोय ना, ओपन दिसतोय ना. आता आपण माती टाकून त्याला एकदम कव्हर करून टाकू. थोडं साईडची माती आधी हे करतो, एकदम बाजूने कडून तरी माती काढू आणि त्यात देऊ टाकून एकदम. हे शैलेने एवढं साफसफाई केली आहे मुंबईवरून आल्यापासून. इकडे आहेत आपले कलमी झाडं आहेत आंब्याची, यावर्षी काही लागले नाहीत. आंब्याचा विषय कसा असतो, सर्व अल्टरनेट असतं. यावर्षी लागले तर पुढच्या वर्षी लागणार नाहीत, पुढच्या वर्षी नाही लागले मग त्या पुढच्या वर्षी लागणार आहे. बघा आहेत सगळे झाडं असे आहेत आपले सर्व, थोडी आजोबांनी वगैरे लावलेली. विषय कसा आहे, हे जिथे आहे नदी आहे बघा, हे सर्व खडकाळ भाग आहे बघा. हा सर्व भाग आहे ना पूर्ण असा खडकाळ होता. थोडीशी माती वगैरे टाकून आपण बनवलं आहे, त्यामुळे तेवढं त्यांना काही जीव लागत नाही बघा. ते नारळ पण होते बघा, हे नारळ होते इथे देखील मेली. थोडीशी जागा अशी खडकाळ असल्यामुळे आता याची सर्व मुळं अशी वरती आली बघा. हे आंब्याचे इतका जीव लागत नाही. तर ही लिंबीन भरपूर वर्षापूर्वीची आहे. थोडी मेली, ती कमी कमी होत आले असे. आता पूर्ण असे माती टाकून त्या जरा कवर करतो. इकडे आम्ही जरा पाणी वगैरे टाकायचा प्रयत्न करतो. थोडं लागलं आहे पूर्ण बघायचं. जमीन आहे ना ही झाली सर्व भुसभुशीतून होल वगैरे पडले तिकडे. हे काय फांद्या वगैरे मेल्यात आहे थोड्याशा. तर माती वगैरे टाकले आपण तर व्यवस्थित होईल. इकडे ॲक्च्युली पाण्याचं कनेक्शन होतं, तिकडला तिकडून खूप लांबून पाणी आणलं आहे. तर ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ना पाण्याचं कनेक्शन बंद आहे, त्यामुळे नाहीतर अजून चांगली झाली असतील, लागली पण असेल. लागले मी लागले ते बघा, छोटे छोटे दिसत आहे इकडे लागले आहेत, पण पाणी नसल्यामुळे ते वाढ होत नाही. ते असा विषय झाला आहे आता. म्हटलं आपण आज माती टाकूया. हे काय सर्व असं एकदम पूर्ण भुसभुशीत झालं आहे एकदम. भोंबड लागले, भोंबड. साईडला सर्व कवर केलं नाही, पाणी टाकायचा प्रयत्न करून. हे सर्व थोडा अजून चर मारून घेतो. ही पहिली माती होती ती शरीराने वर टाकले, थोडा चर मारून घ्यायची.
ते कोचिंग तो तोडून टाक पाळते. पाळाल्यामध्ये तोडून त्याला कोचीला काय नाही, धार नाही. टिकाव मार त्याच्यावर तो. हा. निगडीच आहे ना ते. तुटल्या खाली गेले. असं तोडलं तर पुन्हा येणार नाही ते. आता परफेक्ट तोडलं ना ते येणार, त्याला फुटणार पुन्हा. तोडलं ना. तोडलं पूर्ण चर मारून घ्यायला. जेणेकरून काय पाणी पण इकडे थांबेल आणि थोडी माती आहे ते आपण बुंद्यावर टाकूया. पाण्याचं झाड रे. ह्या साईडून नको, हा? ह्या साईड नाही करू. आता परफेक्ट झालं बघा. बुंदा झाला कवर, पूर्ण मातीने कवर केलेला. आणि इकडे असं पाणी जरा साचून राहावं यासाठी असं थोडं चर मारलेलं आहे. इकडे ॲक्च्युली कनेक्शन आहे पण पाणी बंद आहे. आता थोडं आता पाणी आणून टाकावं लागेल. ओके झालं एकदम मस्तपैकी. थोडं इकडे पाणी थोडं मारलं. इकडे थोडीशी ओली झाली इकडे जमीन. एवढं पाणी मारायचं म्हटलं तर भरपूर पाणी लागेल. थोडंसं ओलं केलं एकदम प्रॉपर झालं. तर जेव्हा आम्ही गणपतीला येऊ तेव्हा मस्तपैकी लागते बघा. हे त्याला बुंद्याला जरा माती वगैरे पाहिजे, नाहीतर मग तो पाळं वर येऊन ते मरतात. पण दरवर्षी आम्ही असं काय ना काय माती टाकून त्याच्यावरती लेंडी खत वगैरे टाकतो आम्ही. तर आता बरोबर आहे ना, आम्ही हे नारळीच्या मधात पण माती टाकून घेतलं आहे. इकडे आता थोडं पाईपाने पाणी मारूया. तर हे लिंबाचं झाड आहे. हे आमच्या आजोबांची ओळख आहे, आठवण आहे. म्हणून त्याला आम्ही दरवर्षी असं माती वगैरे टाकून प्रॉपर करून घेतो. तर पाणी नाही म्हणून ते, नाही तर एकदम जेव्हा गणपतीमध्ये येऊ तर पूर्ण फुललेलं असतं एकदम हिरवंगार एकदम. आणि लिंब पण लागलेले असतात त्याला. आता थोडी माती आणि पाणी नव्हतं त्यामुळे थोडी सुकलेली वाटते. ही खूप वर्ष झालेला, खूप वर्षापासूनची आहे. तर ही नारळीला पण आपण इकडे माती वगैरे टाकून घेतले. आता पाण्याचा पाईप आणला इकडून वरून, त्याचं पाणी पण टाकून देऊ थोडं. आता थोड्या दिवसांनी पाऊस पडेल, त्यानंतर काय पाणी घालायची काही गरज नाही. आता थोडं माती मुद्यामध्ये खूपच कमी होते एकदम. पूर्ण वरती बुंदा पूर्ण दिसत होता वरती त्याचा. त्यामुळे प्रॉपर माती टाकून साईडून असा चर मारलेला आहे. तर इकडे पण तसं चर मारलेलं आहे. थोडं पाणी टाकून माती वर करून व्यवस्थित होऊन जाईल एकदम मस्तपैकी. नारळीचं खोदकाम करता करता आहे ना, सुरण सापडला बघा. सुरण हा भाजीचा सुरण आहे की जंगली सुरण आहे ते माहीत नाही. ते आता घरी गेल्यावर कळेल. साईज बघा कसली आहे ती, जबरदस्त एकदम. सुरण याची भाजी पण करतात, एकदम औषधी असतो. साईज बघा कसली याची, मस्त एकदम. यावर्षीचा पहिलाच आंबा मिळाला आहे. पडला होता ॲक्च्युली, या झाडावरून पडला इकडे नदीमध्ये. ॲक्च्युली झाडं यावर्षी आंबे नाही लागलेत, कुठे कुठेच लागलेत. कुठे दिसत पण नाही बघा, इकडे दिसत पण नाहीत कुठे. हा एक आंबा इकडे असा खाली पडला होता, तो मस्तपैकी उचलला आहे. ॲक्च्युली कसा पडलेला आंबा असेल ना तर तो खराब होण्याची पण शक्यता जास्त असते. जरी हा पिकला नंतर थोड्या दिवसांनी, 1 दिवसांनी 2 दिवसांनी, तरी तो खराब होण्याची शक्यता असते. कारण आंबा पडला नाही पाहिजे. म्हणून आंबा काढताना पण आहे खूप काळजीपूर्वक एकदम असते. घळ वगैरे असतो, त्याचा वापर करून काढण्याचं कारण तेच आहे. आंबा पडला वगैरे
तर कुठे आपटणार वगैरे बघा. आता याला ते लागले, खरचटले, म्हणजे हा 100% आतून खराब असणार. तुम्हाला दिसायला बाहेरून चांगला वाटणार, व्यवस्थित चांगला दिसतोय असं. म्हणून आंब्यांच्या व्यवसायामध्ये हाच लफडा असतो. आपण एखाद्याला आंबे दिले आणि नंतर कापायच्या वेळी गरमी असेल किंवा काय काही कारण असेल, काय फॅक्टर असतील, तेव्हा तो मग हवा तसं आपल्याला मिळत नाही. मग समोरचा माणूस जो घेणारा असतो तो नाराज होतो. आता याच्यामध्ये ॲक्च्युली दोघांची चूक नाही आहे. जो आंबा पेटी पाठवतो इकडून, तो काय प्रत्येक आंबा खालून आतून चेक करून पाठवू शकत नाही, आणि समोरच्या घेणाऱ्याला पण काही दोष देऊ शकत नाही. परंतु दोघांनी देखील समजून घ्यायला पाहिजे. तर काही लोक असे असतात की मग आमच्याकडनं एवढे पैसे घेतले, मग पैसे रिटर्न करा वगैरे, त्या गोष्टी होता कामा नये. त्याच्यामध्ये जो आंबा बागायतदार असतो त्याचं पण नुकसान होतं. तो काय स्वतःहून काय प्रत्येक आंबा चेक करून तर भरू शकत नाही. आता खूप सारे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये, गरमी आहे, ट्रान्सपोर्टच्या वेळी काही होऊ शकतं. त्यातून जर खराब निघाला आंबा तर त्या बागायतदाराचा किंवा त्या व्यावसायिकाचा त्याच्यामध्ये दोष नाही ना, असा विषय आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त तसे आंबे नाही आहेत. तर आंबा तसा व्यवसाय आपण करू शकतो, पण या फॅक्टरमुळेच आपण त्यामध्ये उतरत नाही. आणि आपले जशा ओळखी आहेत तसं आपण धंदा करू शकतो. मग उद्या एखाद्याला आंबे खराब निघाले तर त्याच्यामध्ये आपलं रिलेशन खराब होता का म्हणे. यामुळे मी त्या भानगडीतच पडत नाही. आपलं थोडे आपल्याला मिळाले तर कोणाला मित्रमंडळीला 4-5 देऊ शकतो. कारण आमची झाडं पण एवढी जास्त नाहीत बघा. एवढी झाडं असून देखील यावर्षी आंबेच लागले नाहीत बघा. काय ते म्हणजे एवढी मोठी मोठी म्हणजे खूप जुनी झाडं आहेत आमची, त्याला आंबे लागले नाहीत. करणार काय मग. म्हणजे आपले मित्रमंडळी आहे मुंबईची वगैरे, ना वाटे बाबा आंबे घेऊन नाही आलात, पण इकडे आंबे लागलेच नाही. तर आपल्याला बघा, मला आज हा पहिलाच आंबा मिळाला एक, तो देखील पडलेला मिळाला. वरती इकडे बघतोय मी, वरती कुठे इकडे आंबेच नाही आहेत. असा सगळा विषय आहे तो आंब्यांचा. तर इकडे लेंडी खत आहे आपला, पूर्ण एकदम भरलेला आहे लेंडी. इकडे मागे पाहताय कल्ला, आवाज बघा एकदम. इकडे बकरींचं शेड आहे आपलं. इकडे ठेवले सर्व लेंडी ठेवलेले आहे काढून. भरायचे आपल्याला आणि भरून घेऊन जायचं आहे. आपल्या काजू आहे तिकडे, काजू नाही टाकायचं, आणि याच्या भाताच्या मळ्यात, शेतमळ्यात त्याचे टाकायचं आहे. बघा इकडे बघा, मस्तपैकी ओरडतात इकडे. त्याचा सोडायचा टाईम झाला आहे. ते साधारण मला वाटतं 1 वर्षभराचे असेल. ज्यावेळी मुंबईवरून येतो आम्ही तेव्हा सर्व लेंडी असे या सर्व बॅगांमध्ये भरून पण घेऊन जातो. इकडे आहे लेंडी खत आहे, हे घेऊन जायचं आपल्याला त्या मळ्यांमध्ये टाकायला. मळीमध्ये टाकायचं थोडं, बाकीचं काजूंमध्ये वगैरे टाकायचं. हे सर्व लेंडी खत आहे बघा एवढं. इकडे आपल्या शेळ्यांची शेड आहे ना, इथे काकाने ना एक आउटलेट ठेवला वाटतं इकडून. इकडून असे लेंडे इकडून पडतात इकडे खाली. असा आउटलेट आहे इकडे. इकडे हा लेंड्यांचा ढीग झाला आहे इकडे. इकडे सर्व आपण लेंड्या भरून पिशव्यांमध्ये. तिकडे आमची जमीन वगैरे आहे त्या साईडला, तिकडे पुढे जमीन आहे त्या साईडला. तिकडे काजूंची वगैरे झाडं आहेत. तिकडे पप्पा वगैरे घेत आहेत. ते सार्थक आला आले आमचा, हे जरा काम कर. एवढ्या शैलेशने भरून ठेवलं नाहीत तरी अजून खूप सारं होऊन जाईल. आपण हे लेंडी खत विकतो तिकडे, आमचा काका विकतात. अशा बॅग असतात ना 50 किलोच्या काहीतरी, त्या अशा भरून सगळं विकतात वगैरे. इथे आपलं ते पार्टीचं लोकेशन. मी रात्रीचे पार्टी बघितला असाल, वडे मटण पण इकडे बनवलं होतं. काय आपले बळीराम केळसकर आहेत त्यांचं घर. हा ॲक्च्युली रोड आहे बघा एकदम, हा रोड आहे इकडून. आणि या रोडच्या बाजूला इकडे आपण पार्टी करतो. रात्रीची पार्टी वगैरे असेल तर इकडे बरं पडतं, कारण इथे मामांचं घर आहे ना, ते घरापासून लाईटचं कनेक्शन वगैरे घ्यायला बरं पडतं. हा इकडे रोड, इकडे अशी आपली वाडी आहे. इकडे घरं आहेत. इकडे मागच्या साईडला इथे आपल्या वेताळ देवाचं मंदिर आहे. आता जत्रोत्सव झाला आहे बघा, पाहाल तुम्ही. इकडे आहे ते मंदिर आहे आपल्या वेताळ देवाचं. आणि इकडे आपल्या सगळ्या वाडीची घरं आहेत सर्व अशी. आणि हे चारी तरफ डोंगर, सह्याद्रीच्या रांगा चारी बाजूला.
आपलं देवडे गवळवाडी. आता फोडणीचे कामं देखील झाले बघा. उकळ झाले उकळ. पाऊस थोडासा पडला तर हा रोड जातो आणि इकडे त्या रोड टच मामाने घर बांधलं आहे. मामाने घर बांधल्यामुळे आम्ही रोड टच इकडे करतो. पार्ट्या वगैरे करायला मस्त पडतं इकडे. टेन्शन नाही रात्रीचे. थोडं लेंडी तिकडे आपल्या काजूंना घातलं इकडे. थोडी काजूची झाडं आहेत आपली. इकडे काजूची झाडं जशी थोडे बऱ्यापैकी काजू लागले होते यावर्षी. थोडे इकडे शेत जमिनीवर तिकडे टाकले. खत म्हणून चांगला वापर होईल त्याचा. इकडे काजूच्या मुदा थोडे टाकले. इकडे सार्थक आणि पप्पा घेऊन येत आहेत. लालूकडे दिला आहे बाल्दी आहे, बाल्दी आपली. आणि पप्पा घेऊन येत आहेत गोणीतून घेऊन येतात. कुठे टाकायचं रे? टाकला कुठे? मी तिकडे टाकलं याच्यामध्ये. हा रायवळी आंबा आहे. किती इकडे पडले तसे थोडे. त्याकडून खातसुद्धा नाही. आणि एक काळ आमचा होता, आम्ही एक आंबा सोडायचा नाही. इकडे हे वेताळाचं मंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच हा आहे आंबा. वेताळाचा आंबा म्हणायचो आम्ही. बघा किती पडले ते. असेच पडून आहेत. पण ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, काही जास्त दिवस टिकत नाहीत. पडल्यानंतर ना हा लगेच आंबा फुटतो. बघा दाखवतो तुम्हाला. हा आंबा आहे ना असं लगेच आहे ना फुटतो. वरून जर पडला तो लगेच फुटतो. टेस्ट व्यवस्थित आहे तशी, चांगली बऱ्यापैकी टेस्ट आहे. मग हा चांगला आहे. पप्पा घेऊन गेलेत. पण हे जास्त दिवस टिकत नाहीत. पडल्यानंतर ना लयच खराब होतात. मग किती पडले तिकडे. हे सर्व रायवळी आंबे आहेत. हा पण आंबा पहिला खूप लागायचा. कापा आंबा म्हणायचा आम्ही. कापा आंबा म्हणजे तो जरी पिकला तर तो असा एकदम असं बरबरीत नाही व्हायचा. कडक असायचा. पिकला तरी कडक असणार. हा बघा लगेच हा बरबरीत झाला बघा. लगेच त्याची कोय बाहेर आले. हा हे वेताळ देवाच्या मंदिराच्या बाजूला म्हणून मी हा वेताळाचा आंबा म्हणायचो. हे आपलं मंदिर आहे. वेताळ देवाचं मंदिर आहे. आत्ताच परवा 30 तारखेला आता जैत्रोत्सव झाला. तर इकडे पालखी नृत्य वगैरे झालं. इकडे सर्व विधी वगैरे करतात. आपले तुषारबाई आहेत ना, गावातील उद्योजक तुषारबाई केतळ यांचं घर आहे. हे सर्व मंदिराचं वगैरे करतात. जत्रोत्सव वगैरे जोरदार असतो एकदम. इकडे सर्व मळ्या कवर करून मोठा प्रोग्राम करतात.